नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी आपले ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आत्ताच आम्हाला 7385117783 या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा या नंबरवर कॉल केला तरी चालेल. या कोर्सेसमध्ये तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन्स, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट, डेली व्हिडिओ आणि टेस्ट पण आपण याच्यामध्ये घेतोय. आणि सगळ्या गोष्टी हे पण तुम्हाला एकदम माफक दरामध्ये तुम्हाला आपला कोर्स जॉईन करता येणार आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आजचा बघा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला स्कॉलरशिपसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजचा, तो म्हणजे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स. क्लास 5 स्कॉलरशिपसाठी मॅथचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अगोदरचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ते व्हिडिओची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तरीसुद्धा व्हॉट्सअप केला तरी चालेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर. आता काय राहते याच्यामध्ये बघा, सिम्पल आहे, जास्त काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. हा पोर्शन एकदम इझी आहे. फक्त काय करायचं तुम्हाला, इथं असेंडिंग म्हणजे काय आणि डिसेंडिंग म्हणजे काय एवढं जरी समजलं तरी तुम्हाला हा याच्यावरचं क्वेश्चन तुम्हाला समजतो आणि याच्यामध्ये दुसरं काहीही करायचं नसतं. आता बघा, असेंडिंग ऑर्डर म्हणजे याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, चढता क्रम म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे जे काही नंबर तुम्हाला दिलेले आहेत हे तुम्हाला चढत्या क्रमाने लावायचे असतात. म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये जे नंबर्स आहेत हे तुम्हाला स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे असतात. इम्पॉर्टंट आहे बघा, असेंडिंग ऑर्डरमध्ये जे नंबर्स आहेत हे तुम्हाला स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे असतात. म्हणजे चढत्या क्रमाने काय करायचे असतं तुम्हाला, ते लावायचे असतात. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे यामध्ये जे नंबर्स आहेत हे तुम्हाला ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट लावायचे असतात. ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट अशी तुम्हाला अरेंज करायचे राहतात. फक्त हे दोनच इम्पॉर्टंट कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. एक तर तुमचं असतं याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डर, म्हणजे तुम्ही जे नंबर असतं हे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट लावता. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे याच्यामध्ये तुम्ही नंबर जे आहेत हे ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट लावता. ठीक आहे. सिम्पल आहे. हे दोनच टॉपिक आहेत याच्यामध्ये आणि इझी आहेत. चला फर्स्ट क्वेश्चन घेऊया. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा, व्हॉट विल बी द सम इज व्हॉट, ॲडिशन. कशाचे ॲडिशन? ऑफ द फर्स्ट अँड थर्ड नंबर. तुम्हाला फर्स्ट नंबरची आणि थर्ड नंबरची ॲडिशन सांगायची आहे. इफ द नंबर्स 32,321, 32,312, 32,231, 32,123 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय रे, आताच तुम्हाला सांगितलं. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे तुम्ही काय करता, जे नंबर्स आहेत हे काय करता उतरत्या क्रमामध्ये लावता. म्हणजे ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट. बरोबर आहे. G2S मीन्स ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट काय करता तुम्ही नंबरला अरेंज करता. मग आता आपला ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे तर बघा, तुमचा ग्रेटेस्ट नंबर आहे हा 32,321. हा पहिलावाला राईट. याच्यापेक्षा लहान नंबर कुठला आहे तुमचा, हा वाला 32,312. ओके. याच्यापेक्षा लहान कुठला आहे तुमचा 32,231 अँड 32,123. म्हणजे ही जी काही तुम्हाला नंबर दिले आहेत हे नंबर हे ऑलरेडी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. बरोबर. आणि तुम्हाला काय करायचं, जो फर्स्ट नंबर आहे आणि थर्ड नंबर आहे या दोघांची सम सांगायची होती म्हणजे ॲडिशन. तर हा आहे तुमचा फर्स्ट नंबर आणि हा आहे तुमचा थर्ड नंबर. या दोघांची ॲडिशन तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे 32,321 प्लस 32,231. करा दोघांची ॲडिशन. 1 + 1 तुमचं इथे येतं 2, 2 + 3 5, 3 + 2 5,
टू प्लस टू केलं तर 4 येतं, 3 प्लस 3 6 आलं तुमचं 64,552. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. बघा किती सिम्पल होतं, बघा किती सिम्पल होतं. आणि आय होप तुम्हाला हे समजलं असेल. बघा, आणि नसेल समजलं तर सगळ्यांनी काय करा, पुन्हा एकदा हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघा, म्हणजे तुम्हाला या गोष्टी काय होतील, लक्षात येतील. चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सगळ्यांनी थोडंसं लक्ष देऊन या क्वेश्चनकडे बघा. क्वेश्चनमध्ये काय सांगितले बघा. इफ द नंबर्स 3,97,982, 3,99,728, 3,98,927 and 3,99,872 आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. बघा, हे नंबर तुम्हाला दिले आहेत ना, हे तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय रे, चढता क्रम, म्हणजे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट तुम्हाला नंबर अरेंज करायचा आहे. ओके, देन विच विल बी द लास्ट नंबर, तुम्हाला लास्ट नंबर सांगायचा आहे. आता बघा, तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण नंबर कशा अरेंज करतो रे, तर असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट नंबर अरेंज करता, बरोबर ना. काय करता तुम्ही, स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट नंबर अरेंज करता. म्हणजे बघा, तुमचा फर्स्ट नंबर जो असतो, स्टार्टिंगचा नंबर असतो, हा तुमचा स्मॉलेस्ट असतो, आणि लास्टचा जो काही नंबर असतो हा तुमचा ग्रेटेस्ट नंबर असतो, बरोबर ना. हा तुमचा काय असतो रे, लास्टचा नंबर हा तुमचा ग्रेटेस्ट नंबर असतो, बरोबर आहे. मग इथं आपल्याला लास्टचा नंबर सांगायचा होता, मग लास्टचा नंबर कुठला असेल, तुमचा ग्रेटेस्ट. म्हणजे या नंबरला तुम्हाला स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करण्याची गरज नाही आहे, राईट. ग्रेटेस्ट नंबर बघा, तो तुमचा काय असेल रे, लास्टचा नंबर असेल. ठीक आहे, बघा आता कुठला नंबर असेल. इथं बघा किती आहे, 3,97,000 आहे, 3,99,000 आहे, 3,98,000, 3,99,000. ओके, चला, हे तर दोन नाहीच आहे. ठीक आहे, 3,99,728. ओके, 3,99,872, म्हणजे हा तुमचा आहे ग्रेटेस्ट. ओके, हा आहे तुमचा ग्रेटेस्ट, 3,99,872. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ओके, म्हणजे बघा, इथं तुम्हाला काय सांगितलेलं, लास्ट नंबर विचारलेला आहे, त्याच्यामुळे लास्ट नंबर तुमचा कोणता असेल रे, असेंडिंग ऑर्डरमध्ये ग्रेटेस्ट. मग डायरेक्टली तुम्ही तिथं ग्रेटेस्ट नंबर बघा, आणि तो तुमचा लास्ट नंबर आहे. तुम्हाला जर फर्स्ट नंबर विचारला तर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा होता इथं. ओके, स्मॉलेस्ट नंबर आहे तुमचा इथे 3,97,982. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, त्याच्यामध्ये काय सांगितले, इफ द नंबर्स 6,60,000 66, 6,60,666, 6,60,660, 6,60,606 are arranged in ascending order. Ascending order means चढता क्रम. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ते नंबर स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे आहेत. इथे तुम्हाला नंबर कसे अरेंज करायचे आहेत, स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट. ओके, विच विल बी द सेकंड नंबर. म्हणजे बघा, तुम्हाला स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट नंबर अरेंज करायचे आणि तुम्हाला सेकंड नंबर सांगायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण करूया. स्मॉलेस्ट नंबर इथं काय असेल बघा आता. ठीक आहे, आता बघा इथं आहे 6,60,000. ओके, इथे 6,60,000. ओके, 600 आहे, त्याला सोडून द्या. ठीक आहे, इथे बघा 6,60,600. ओके, 6,60,600
60,000. ओके, म्हणजे बघा इथे आहे तुमचं 6,60,066. तर हा आहे तुमचा फर्स्ट नंबर. ओके, आता सेकंड नंबर याच्यापेक्षा कसा असेल तुमचा, ग्रेटर असेल. ओके, इथे बघा 666 आहे, इथं 660 आहे आणि इथं 606 आहे, म्हणजे हा तुमचा काय आहे, ग्रेटर आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा, या फर्स्ट नंबरपेक्षा. तर 6,60,606. ओके, हा आहे तुमचा सेकंड नंबर. आणि आपल्याला हाच नंबर सांगायचा होता, बरोबर आहे. आपल्याला सेकंड नंबर सांगायचा होता. सेकंड नंबर आपल्याला मिळालेला आहे 6,60,606. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे, आता बाकीचे नंबर अरेंज करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त सेकंड नंबर सांगायचा होता, त्याच्यामुळे फर्स्ट नंबर शोधायचा आणि सेकंड नंबर शोधायचा. ठीक आहे, बाकीचे नंबर शोधायची गरज नाही, वेळ आपल्याला इथं घालवण्याचं काही गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिम्पल आहे, वाचा आणि सोडवा. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड लास्ट नंबर इफ द नंबर्स आर अरेंज इन सुटेबल ऑर्डर. आता काय करायचं आहे, या नंबरला तुम्हाला काय करायचं, एक तर असेंडिंग ऑर्डरनं अरेंज करा, ठीक आहे, किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं अरेंज करा. असेंडिंग ऑर्डरनं अरेंज करा किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं अरेंज करा. कशानं जरी केलं तरी तुम्हाला बघा, जे लास्ट अँड फर्स्टचा नंबर असणार आहे हा तुमचा काय होईल, सेम असणार, फक्त इंटरचेंज होईल पण ते सेम असतील, राईट. मग इथे काय करायचं आपल्याला बघा, इथे आपल्याला एक तर स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आणि एक तर ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचा. ओके, मग तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये केला तर स्मॉलेस्ट तुमचा स्टार्टिंगला असतो, ग्रेटेस्ट एंडला असतो, बरोबर आहे. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले तर ग्रेटेस्ट तुमचा स्टार्टिंगला असतो आणि एंडला तुमचा स्मॉलेस्ट असतो, बरोबर. त्याच्यामुळे या दोघांचा डिफरन्स नेहमी सेम असणार, बरोबर ना, कारण नंबर तर आपल्याला तेच मिळतोय, स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट दोघांचा डिफरन्स इथं फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय डिफरन्स, म्हणजे काय, त्यांचं सबट्रॅक्शन. चला आता बघूया इथं आपला फर्स्ट नंबर काय आहे आणि लास्ट नंबर काय आहे. म्हणजे तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे आणि ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. इथे बघा आता 28,374, 28,743, 28,437, 28,347. ओके, तर बघा हा आहे तुमचा स्मॉलेस्ट. ओके, हा आहे तुमचा स्मॉलेस्ट नंबर. ओके, 28,347. ओके, आता लास्टचा म्हणजे ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर ग्रेटेस्ट नंबर आहे तुमचा हा 28,743. हा आहे तुमचा ग्रेटेस्ट. ओके, हा आहे तुमचा ग्रेटेस्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगायचं इथे बघा, लास्ट नंबर आणि फर्स्ट नंबर, एक तर तुमचा हा लास्ट असू शकतो किंवा हा लास्ट असू शकतो, किंवा हा तुमचा फर्स्ट असू शकतो किंवा तुमचा हा फर्स्ट असू शकतो, जर तुमची असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण अरेंज केलं तर, राईट. दोघांचा डिफरन्स सेमच राहणार. ओके, करा सबट्रॅक्शन. बघा तुमचा ग्रेटेस्ट नंबर आहे 28,743 मायनस 28,347. करा सबट्रॅक्शन. आता इथे सबट्रॅक्शन करताना काय करायचं बघा, आता 3 मधून आपण 7 सबट्रॅक्ट करू शकतो का, नाही. मग काय करायचं, इथून 1 कॅरी बॉरो करायचा, म्हणजे 13 होईल, बरोबर आहे. म्हणजे इथं तुमचा 3 येईल, कारण 1 आपण 3ला देऊन टाकला तर काय येईल, तिथं 3 येईल. ओके, सो 13 मायनस 7 करा. तर 13 - 7 केलं तर 6 येतं. ओके, 3 मधून आपण 4 सबट्रॅक्ट करू शकत नाही, 1 बॉरो करा. 1 बॉरो केलं 13 होईल. 13 मधून जर आपण 4 सबट्रॅक्ट केलं तर तुमचं 9 येतं. हा 1 आपण इथं दिलेला आहे तर इथं 6 येईल. 6 मधून 3 सबट्रॅक्ट केले तर 3 येतं. 8 - 8 0, 2 - 2 0, आले तुमचं 396. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चला सॉल्व करा. बघा आता, व्हॉट विल बी दी सम ऑफ दी फर्स्ट अँड लास्ट नंबर. बघा तुम्हाला फर्स्ट अँड लास्ट नंबरची सम सांगायची आहे. ओके, इफ दी नंबर्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मीन्स व्हॉट, तर तुम्हाला जे नंबर आहेत हे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे आहेत. हे जे नंबर आहेत तुम्हाला स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे आहेत. ओके,
सो आता स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करताना तुमचा फर्स्ट नंबर असेल स्मॉलेस्ट नंबर आणि तुमचा लास्ट नंबर असेल ग्रेटेस्ट नंबर. हे दोनच आपल्याला फाइंड आउट करायचे आणि दोघांची सम सांगायची आहे म्हणजे ॲडिशन. ठीक आहे, चला आता बघूया आपण. इथं काय बघा, इथे तुमचं बघा 32,976. इथं आहे बघा तुमचं 23,976, 32,796, 23,796 म्हणजे हा तुमचा झाला स्मॉलेस्ट. ओके, 23,796 हा आहे तुमचा स्मॉलेस्ट. ग्रेटेस्ट कुठला आहे तुमचा बघा, इथे तुमचा 32,976, इथे तुमचा 32,796. तो हा तुमचा ग्रेटेस्ट आहे 32,976. दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन 32,976 प्लस 23,796. ओके, 6 + 6 जर केलं तर 12, 12 येतं 2, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1. 9 + 1 10, 10 + 7 17, 17 7 कॅरी फॉरवर्ड 1. 9 + 1 10, 10 10 10 10 + 7 17, 17 7 कॅरी फॉरवर्ड तुमचं 1. 2 + 1 3, 3 + 3 6 येतं. ओके, अँड 3 + 2 जर केलं तर 5 येतं. तर आलं तुमचं 56,772. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. घ्या हा नंबर, सिंपल आहे. काय सांगितलं याच्यामध्ये, इन विच ऑप्शन आर द नंबर्स अरेंज इन करेक्ट असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मीन्स व्हॉट, तुम्हाला जे नंबर आहेत हे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे आहेत. कसे अरेंज करायचे आहेत, स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट अरेंज करायचे आहेत. ओके, चला आपण बघूया आता स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट नंबर अरेंज आहेत का. इथं बघायचं किती आहे 50,000, 53,000, पुन्हा 50,000 म्हणजे हे ऑर्डर इनकरेक्ट आहे. इथं बघा, इथं काय आहे तुमचं, इथं आहे तुमचं 70,777. ओके, इथं 70,770 म्हणजे तुमची डिक्रीजिंग ऑर्डर झाली, म्हणजे ही तुमची डिसेंडिंग ऑर्डर झाली. हे पण इनकरेक्ट आहे, राईट. हे पण तुमचं कसं आहे इनकरेक्ट आहे. याच्यामध्ये बघा ही पण ऑरेंज बघा एक जी अरेंजमेंट आहे ही पण इनकरेक्ट आहे. ही तर बघा 33,579, 33,759, 33,975. सो हे ऑर्डर एकदम करेक्ट आहे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. चला हा क्वेश्चन घ्या. तुम्हाला बघा बेसिक मी सांगितलेलं आहे की नेमकं कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व करायचा, राईट. तर आता हे जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत हे तुम्हा सगळ्यांना ॲज अ होमवर्क आहे. ठीक आहे, कन्सेप्ट मी सांगितला तुम्हाला. आता हे रिमेनिंग क्वेश्चन ॲज अ होमवर्क सॉल्व करायचे आहेत लगेच. ठीक आहे, मी तुम्हाला 1-2 मिनिटाचा वेळ देतो, त्यानंतर याचा आन्सर मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आहे क्वेश्चन काय बघा अगोदर. इफ वी अरेंज द नंबर्स, इफ वी अरेंज द नंबर, हे नंबर जे अरेंज केले असेंडिंग ऑर्डर, राईट, म्हणजे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट, देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी द सेकंड लास्ट. सेकंड लास्ट तुम्हाला सांगायचं आहे. सिंपल आहे, असेंडिंग ऑर्डरनं अरेंज करा, सेकंड लास्ट नंबर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, याचा आन्सर मी तुम्हाला सांगून देतो, हे आहे. ठीक आहे, सॉल्व करा तुम्ही आणि बघा येतं का. आता हा जो आहे ॲज अ होमवर्क आहे, याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंटमध्ये करायचा आहे किंवा या व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, हा एक स्क्रीनशॉट घ्या आणि हा लास्ट क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. हे तुम्हाला होमवर्क आहे, कारण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला, बरोबर आहे, आणि आता होमवर्क दिला. तर ट्राय करा, काय अडचण आली तर मला व्हॉट्सअपवर विचारा. समोरचं जे चॅप्टर आहे आपलं नंबर्स, इवन, ऑड, प्राईम, कंपोजिट, ट्विन प्राईम, को प्राईम, ट्रायंग्युलर, स्क्वेअर,
एकदम इझी चॅप्टर आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि ज्यांना ऑनलाईन कोर्स जॉईन करायचे त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल केला तरी चालेल. चला थांबूया.